तुम्ही पण यूट्यूबवर व्हिडिओज बनवत आहात का, पण तुम्हाला कळत नाही की यूट्यूबला व्ह्यूज येत नाही, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशा 5 मिस्टेक ज्या तुम्हाला यूट्यूबवर अनसक्सेसफुल होण्यापासून थांबवते. तर जेव्हा मी सुरू केलं होतं यूट्यूब चॅनल, पर्सनली मी आधीही 4-5 व्हिडिओ यूट्यूब चॅनल्स सुरू केलेले आहेत, पण त्यावर काय मला सक्सेस भेटलेलं नाही आहे. 130, 140, 3-3, 4-4 महिने काम करूनही एवढेच सबस्क्रायबर असायचे, वाढले नाहीत. तर पण या यूट्यूब चॅनलवर बऱ्यापैकी माझे सबस्क्रायबर झालेत आता. मला पण तेव्हा असंच वाटायचं की कोणी गाईड करणारं असतं, तर कोणी मार्गदर्शन करणारं असतं तर किती चांगलं झालं असतं, मी पण लगेच सक्सेसफुल झाले असते यूट्यूबवर. पण नव्हतं माझं कोणीच, कारण आमच्या फॅमिलीमध्ये मी एकटीच आहे जी यूट्यूबवर काम करते, इंस्टाग्रामवर काम करते. सो असं मार्गदर्शन करणारं मला कोणीच नव्हतं. तेच माझ्या आता डोक्यात फिरत होते की ठीक आहे बाबा, आपल्याला कोणी नव्हतं म्हणून काय झालं, आपण लोकांना मार्गदर्शन करूया, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर याच हेतूने मी हा व्हिडिओ सुरू केला आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अशी चूक सांगणार आहे जे प्रत्येक नवीन क्रिएटर करत असतो, त्याने ती करू नये, जेणेकरून तुम्ही पण लवकर सक्सेसफुल व्हा. 5 मिस्टेक सांगणार आहे ऑब्व्हियसली, पण या व्हिडिओमध्ये फक्त एकच सांगितली जाईल, बाकीच्या 4 वेगवेगळे व्हिडिओज येतील त्यामध्ये सांगितली जाईल. तर पहिली मिस्टेक आहे SEO. SEO हे काय असतं, तर SEO हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे असतं. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे जेव्हा आपण एखादा व्हिडिओ यूट्यूबवर सर्च करतो तेव्हा आपल्याला त्या टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ दिसतो सर्वात वरती. तो कसं काय दिसतो, याचं कारण कधी शोधलं गेलंय का? तर मी सांगते. SEO म्हणजे आपण जेव्हा एखादा सर्चेबल टॉपिकशी रिलेटेड व्हिडिओ बनवतो तेव्हा आपला व्हिडिओ यूट्यूबवर सर्च गेल्या टॉपिकशी रिलेटेड असेल तर आपला व्हिडिओ सर्वात आधी त्या व्यक्तीला दिसला पाहिजे. पण SEO हे प्रत्येक व्हिडिओला लागू होत नाही आणि ही चूक सर्वजण करतात, सर्वजण. सपोज मी 2 एक्झाम्पल देते तुम्हाला. एक एक्झाम्पल आहे की मी असंच रँडम व्हिडिओ बनवते, मी आज ही भाजी बनवली, मी आज हे करते, आम्ही आज इकडे फिरायला गेलो वगैरे वगैरे. ऑब्व्हियसली हे व्लॉग आहे आणि हे व्लॉग जेव्हा आपण सबस्क्रायबर मिळवतो त्या सबस्क्रायबरला रिकमेंड होतो आणि रिकमेंड केल्यानंतर तो त्यांना दिसतो. असं नाही की आज ही बाई आहे आणि या बाईचं नाव टाकून सर्च करतो की ही बाई आज कुठे फिरायला गेली. असं होऊ शकत नाही ना. सर्चेबल टॉपिक नाही आहे हा व्लॉग वगैरे, किंवा इतर असे भरपूर टॉपिक्स आहेत की ते सर्चेबल नसतात. तो रिकमेंड करत असतो यूट्यूब आपल्याला. एखाद्या वेळेस आपण असंच यूट्यूबचं जेव्हा आपण होम पेज स्क्रोल करतो, जेव्हा यूट्यूब आपल्याला एखादा व्हिडिओ रिकमेंड करतो तेव्हा आपण त्या व्हिडिओवर क्लिक करून व्हिडिओ जेव्हा बघायला सुरू करतो त्या व्ह्यूजला ब्राउझर व्ह्यू असे म्हटलं जातं. तर ते व्ह्यू SEO द्वारे येत नाहीत. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं. तर त्यासाठी आपल्याला हे करायचं आहे की आपण असा टॉपिक निवडला पाहिजे किंवा अशा टॉपिकवर व्हिडिओ बनवला पाहिजे की तो सर्चेबल येईल. जसं की विच इज द बेस्ट माईक फॉर यूट्यूब. आता बेस्ट माईक रँडमली तर यूट्यूब आपल्याला सजेस्ट नाही करणार आहे, रिकमेंड नाही करणार आहे की हां बाबा तुला पाहिजे होते, मला ॲटोमॅटिकली कळालं आहे हा व्हिडिओ पाहिजे होता, धर तू बघ. असं नाही करू शकत ना. एखादा व्यक्ती तो टॉपिक यूट्यूबवर सर्च करणार विच इज द बेस्ट माईक फॉर यूट्यूब आणि नंतर यूट्यूब त्याला तो व्हिडिओ दाखवणार, राईट. तर जेव्हा असे सर्चेबल टॉपिकवर आपण व्हिडिओज बनवतो तेव्हा ते व्हिडिओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या द्वारे दिसतात आणि तेव्हा आपल्याला त्यातून सर्चेबल टॉपिकद्वारे ट्रॅफिक भेटतं, व्ह्यूजचं. तर हाच मोठा प्रॉब्लेम आहे की आपण जेव्हा रँडम व्हिडिओज बनवतो आणि त्याला हॅशटॅग आणि टॅग्स टाकण्यामध्ये टाइम वेस्ट करतो, तर ही चूक करू नका. तुम्ही असा टॉपिक निवडा जो सर्चेबल असेल, खरंच लोकांना त्यामधून काहीतरी व्हॅल्यू भेटत असेल, काहीतरी शिकायला भेटत असेल, तेव्हाच लोक सर्च करतील, तेव्हाच तो व्हिडिओ क्लिक केला जाईल आणि बघितला जाईल. मी जो व्हिडिओ बनवते आता तो सुद्धा सर्चेबल टॉपिक आहे की नवीन क्रिएटरसाठी की आम्ही काय काय चुका करू नये बाबा की जेणेकरून आम्ही यूट्यूबवर लवकर सक्सेसफुल व्हावा. आता मी सांगते की तुम्ही कोणत्या चुका करणार नाही आहेत वगैरे. तर हा टॉपिक ऑब्व्हियसली सर्चेबल आहे. मी जर हा टॉपिक बनवला असता, मी आज ही भाजी बनवते, मी आज तिकडे फिरायला गेली आहे, हा सर्चेबल टॉपिक नाही आहे, राईट. आज यांचा बड्डे होता, आज माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता, मी तिकडे गेले होते, हा सर्चेबल टॉपिक नाही आहे. हा यूट्यूब तुम्हाला सजेस्ट करणार,
पण कधी 1-2 महिन्यानंतर रँडमली कधीतरी ऑटोमॅटिक स्क्रोल करताना तुमचा ब्लॉग लोकांजवळ जाणार. त्या व्ह्यूजचा फायदा काय? आणि आज जर मी व्हिडिओ बनवते आणि त्या व्हिडिओजला 1 महिन्यानंतर व्ह्यू येत आहे, तर फायदा काय आहे माझ्या व्हिडिओ बनवायचा? काहीच नाहीये, राईट? तर हीच मोठी चूक असते. आणि एवढी इनकन्सिस्टन्सीने मला तरी नाही वाटत की कोणताच युट्यूबर सक्सेसफुल होत असेल. आज व्हिडिओ बनवला आणि 1 महिन्यानंतर व्ह्यू आले. एवढी इनकन्सिस्टन्सी कशी चालेल युट्यूबवर जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर? नाही चालणार ना. आय नो ही लाईन थोडी डिमोटिवेट करणारी होती माझी, पण खरंच ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि शेवटला एवढंच सांगून जाईल की कन्सिस्टंट राहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढच्या 4 चुका आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये घेऊन येणार आहोत. सो बघायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. बाय.